नमस्कार. आज आपण सफेद ढोकळा बनवतोय. तो कसा बनवला ते आता आपण पाहूया. त्यासाठी मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. आता 1 वाटी रव्यासाठी मी अर्धी वाटी दही टाकलेलं आहे. आता हे छान मिक्स करून कमी पडलं तर त्यात थोडं थोडं आपण पाणी घालून बॅटर बनवून घ्यायचं आहे. आता आपण हे 10 मिनिटासाठी झाकून ठेवतोय. हे बघा 10 मिनिटं झाली आहेत. आपलं बॅटर कसं छान झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये मीठ घालून घेतोय. मीठ घालून आपण हलवलंय. त्याच वेळेला तिकडं आपण पाणी पण गरम करत ठेवलेलं आहे. आता इनो टाकलेला आहे. त्याच्यावर आपण पाणी टाकून छान फेटून घेतलेलं आहे. कारण इनो टाकला ना की आपल्याला लगेच गरम ठेवायला लागतं. त्यासाठी पाणी अगोदर गरम करून घेतलेलं आहे. बघा ताट तयार झालेले आपण आता कढईमध्ये ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवून एक 10 मिनिटासाठी त्याला आपण वाफ देतोय. हे बघा किती छान तयार झालेलं आहे. एकदम व्हाईट व्हाईट ढोकळा आहे. बघा मी तुम्हाला दाखवते. कुठं काही चिकटत नाही आहे. छान झालेला आहे. आता आपण तो थंड झालेला आहे. हे बघा एवढा सॉफ्ट झालेला आहे. त्याला जाळी तर एवढी छान पडलेली आहे ना, खूप सुंदर झालेलं आहे. राई, कढीपत्ता, मिरची आणि तीळ आणि थोडं पाणी असं घालून ही फोडणी तयार करून घेतलेली आहे. ती फोडणी आता आपण गार झाल्यानंतर ढोकळ्यावर टाकलेली आहे. आता हा ढोकळा तुम्ही चटणीबरोबर खाऊ शकता किंवा सॉसबरोबर सुद्धा खाऊ शकता. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.